तर ह्या भाजीसोबत आहे ना तोंडी लावण्यासाठी काही लागत नाही बघा. असा थोडासा कांदा घ्यायचा. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे ना मी शेतामध्ये आलेले आहे आणि हा तुम्हाला पाठीमागं दिसत आहे गहू. हा आमचा गहू आहे बघा. आणि इकडे आहे ना बांधावरती तूर आहे. बांधाला तूर लावलेली आहे. तूर पण खूप छान आली आहे आणि गहू पण बघा कसा आला आहे. तर आज मी शेतात आले आणि आपल्याला पावटा तोडायचा आहे आज शेतामध्ये. आणि पावटा ताजा तोडून मी तुम्हाला रेसिपी बनवून दाखवणार आहे पावट्याची भाजी. तर आपण पावट्याच्या शेंगा तोडून आणूया. टोपलं घेऊ आपण शेंगा तोडण्यासाठी. बघा इथे ताज्या मस्त शेंगा आहेत ह्या पावट्याला. तर बघा इथे आहे ना पावट्याच्या शेंगा आपल्या तोडून झालेल्या आहेत. मस्त हिरवागार आणि जास्त निब्बर पण नाही. छान असा पावटा तोडून झालेला आहे. हा शेंगा तोडलेला आहे ना, आता आपण घरी घेऊन जाऊया. चला तर मग भेटूया घरी गेल्यानंतर. बघा आता मी घरी आलेले आहे. आता ह्या शेंगा आहे ना आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत. असा असतो हा पावटा. पावटा आहे ना दोन प्रकारचा असतो, पण हा गावरान पावटा आम्ही लावलेला आहे बांधावरती. शेंगा आपण सोलून घेऊ. ताज्या शेंगा असल्या ना बघा किती पटकन सोलता पण येतात ना, आणि भाजी पण छान होते ताज्या शेंगांची. मस्त असे हिरवे दाणे असले ना तर भाजी खायला खूप छान लागते. असे पावट्याचे दाणे आपण सोलून घेऊया. बघा आपल्याला भाजीला जेवढा लागणार आहे ना तेवढा पावटा मी इथं सोलून घेतलेला आहे. आता आपण भाजीसाठी मसाला बनवून घेऊ. तर पावट्याच्या भाजीसाठी आहे ना आपल्याला लागणार आहे कोथिंबीर. ही कोथिंबीर पण आहे ना अशी दिसते ना बघा, थोडीशी फुलं वगैरे आलेली आहेत, पण ही ना मसाल्यामध्ये खूप छान ह्याचा स्वाद उतरतो. तर ही कोथिंबीर घेतलेली आहे आणि ही शेतातूनच मी कोथिंबीर आणलेली आहे. आणि इथं लसूण सोलून घेतलं आहे बघा. आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे पावट्याची भाजी बनवण्यासाठी. आणि इथं मी एक कांदा चिरून घेतला आहे असा पातळ. हा पण आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आणि खोबऱ्याचे काप, थोडंच खोबरं लागणार आहे आपल्याला, तर इथं मी थोडंसं खोबरं असं चिरून घेतलं आहे पातळ. पटकन मिक्सरमध्ये बारीक होतं. तर हे सर्व आपण भाजून घेऊया. बघा गॅसवरती तवा ठेवला आहे. तवा गरम झाला की सुरुवातीला आहे ना खोबरं भाजून घ्यायचं. तेल टाकून आपण खोबरं भाजून घेऊ. किती पटकन खोबरं भाजायला लागलेलं आहे. अगोदरच तवा ठेवला होता मी गॅसवर. खोबरं भाजलेलं आहे. आपण हे एका ताटलीमध्ये काढून घेऊ. आता खोबरं भाजलं की टाकूया कांदा. पातळ उभा चिरून घ्यायचा कांदा, म्हणजे पटकन आहे ना भाजला जातो. कांदा पण आहे ना मस्त भाजलेला आहे. असा कांदा भाजून घ्यायचा. भाजलेला कांदा पण आपण त्या खोबऱ्याच्या साईडला काढायचं, मिक्स नाही करायचं आपल्याला. फक्त कांदा आणि खोबरंच आपल्याला भाजून घ्यायचं होतं. आता काय करूया, गॅस बंद करून टाकू
बघा मी गॅस बंद करून टाकलेला आहे आणि तवा थोडासा गरम आहे. तर आपल्याला आहे ना भाजीसाठी थोडंसं पीठ लागणार आहे, ते आपण भाजून घेऊया. फक्त गरम तव्यावरतीच आपल्याला हे टाकायचं आहे, जास्त भाजायचं नाही. असं खमंग थोडंसं पीठ भाजून घेतलं ना तर भाजी मिळून पण येते आणि छान टेस्टी पण होती. हे एका छोट्या डिशमध्ये काढून घेऊ. कच्चं पीठ टाकण्यापेक्षा आहे ना असं थोडंसं भाजून टाकायचं. कुठल्या पण आमटीला भाजीला अशी छान मस्त चव येते बघा. तर हे पीठ भाजलेलं पण साईडला ठेवू. कांदा लगेच नाही टाकायचा, कांदा थोडंसं साईडला करूया. कांदा आणि खोबरं आहे ना पटकन बारीक होत नाही, त्यासाठी खोबरं अगोदर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. कांदा खोबरं बरोबर टाकलं ना की मग काय होतं, खोबऱ्याचे थोडेसे तुकडे राहतात. त्यासाठी सुरुवातीला लसूण आणि खोबरंच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. टाकूया लसूण आणि त्याच्यासोबतच टाकूया कोथिंबीर. थोडेसे देठास बरोबरच मी कोथिंबीर टाकलेली आहे. अगोदर आपण हे बारीक करून घेऊ, खोबरं कोथिंबीर आणि लसूण. ते ना खोबरं कोथिंबीर आणि लसूण बारीक झालेलं आहे. मग हे पटकन बारीक होतं. असं असं कोरडंच पहिले हे वाटून घ्यायचं. छान असं बारीक झाले. आता त्याच्यामध्ये टाकूया कांदा. असं वाटण बनवून ठेवलं ना आठवड्याभराचं तरी पण फ्रीजमध्ये छान राहतं बघा. पटकन भाजी पण आपल्याला बनवता येते. आता हे आपण बारीक करून घेऊ कांदा टाकून. कांदा टाकून पण वाटण आपलं इथं तयार झालेलं आहे. मस्त कांदा खोबरं कोथिंबीर लसूणचं बघा वाटण किती छान झालंय. हे मस्त असा वास येतोय. कोथिंबीर पण छान होती ना, असे थोडेसे फुलं वगैरे आलेली कोथिंबीर असली ना तर त्या वाटणाचा वासच छान येतो. मस्त असं हे वाटण आपलं तयार झालेलं आहे. आता आपण भाजी बनवून घेऊया. भाजी बनवण्यासाठी ना गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाली की टाकूया तेल. पावट्याची भाजीला आहे ना जास्त तेल नाही टाकायचं. लय तेलकट पण भाजी आहे ना ही चांगली लागत नाही. इथं बघा मी फक्त 1.5 पळी तेल टाकलेलं आहे. टाकूया जिरी. जिरी व्यवस्थित भाजून घेऊ. जिरी व्यवस्थित भाजली की आपल्याला आता टाकायचं आहे आपण बनवून घेतलेलं वाटण. वाटण पण आहे ना एवढं लागणार नाही आपल्याला, थोडंच टाकायचं. राहिलेलं फ्रीजमध्ये ठेवून दिलं तरी चालतं. बघा बनवून घेतलेलं त्यातलं मी अर्ध वाटण इथं टाकलेलं आहे. सर्व आहे ना भाजलेलंच होतं पण थोडंसं भाजून घ्यायचं परत तेलामध्ये व्यवस्थित. लसूण आणि कोथिंबीर आपण भाजली नव्हती ना त्यासाठी असं भाजून घ्यायचं. जास्त आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा तिखट, कुठलंही घरगुती तिखट टाकायचं. आणि टाकूया अर्धा चमचा गरम मसाला. मिक्स करून घेऊ, थोडंसं भाजून घेऊ तिखट पण. बघा असं आहे ना पावट्याच्या भाजीला कधी पण आमटी पावट्याची सुकी भाजी जरी केली ना तेल थोडंसं कमीच लागतं ह्या भाजीला. व्यवस्थित तिखट आणि गरम मसाला टाकून छान असं परतून घ्यायचं. थोडीशी हळद टाकू. गॅस कमीच ठेवायचा. मसाले बघा मसाले सर्व परतून झाले की आता टाकूया आपण हा स्वच्छ धुवून घ्यायचा पावटा. अगोदर निवडून घेतलेला पावटा, मगाशी मी तुम्हाला निवडलेल्या शेंगा दाखवल्या. आणि असा स्वच्छ धुवून घ्यायचा 2 पाण्याने हे दाणे सोलून घेतल्यानंतर. आता टाकूया त्याच्यामध्ये. ते पावट्याचे दाणे पण आहे ना व्यवस्थित परतून घ्यायचं. सर्व मसाल्यांमध्ये छान परतून घ्यायचं सर्व हे.
बघा मसाल्यांमध्ये ना पावटा व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये टाकूया आपण हे भाजून घेतलेलं थोडंसं पीठ. तव्यावरती भाजलं होतं. आणि टाकूया चवीपुरतं मीठ. मिक्स करून घेऊ सर्व. बघा मीठ टाकून असं 1 मिनिटभर तरी ते पावट्याचे दाणे असे परतून घ्यायचे. बघा सर्व व्यवस्थित भाजून झालं की आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. आपल्याला जसं पावट्याची आमटी भाजी कशी बनवायची ना तसं पाणी टाकायचं. इथं मी मिक्सरचं भांडं धुवून अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे. म्हणजे मिक्सरच्या भांड्याला पण मसाला लागलेला सर्व निघून येतो. मिक्स करून घेऊया. आपल्याला कसा रसा पाहिजे ना तसं पाणी टाकायचं. अजून 1 वाटीभर पाणी मी इथं टाकणार आहे. अजून आपले पावट्याचे दाणे शिजणार आहे ना, मग त्या भाजी कमी होईल शिजून. किती छान मस्त एकसंधपणा आलेला आहे वाटणाचा. आपण थोडंसं पीठ भाजून टाकलं. छान मस्त टेस्टी भाजी होणार आहे आपली ही. आता याला झाकण ठेवून आहे ना 10 मिनिटं तरी भाजी आपण शिजवून घेऊ. पावटे शिजायला जास्त वेळ लागत नाही. 10 मिनिटात आपली भाजी तयार होणार आहे. भाजी आपण शिजवून घेऊया. तर 10 मिनिटं झालेत बघा. आपण भाजी आहे ना पावट्याची शिजायला ठेवलेली. भाजी शिजली का पाहूया. पावट्याची भाजी शिजायला ना वेळ लागत नाही. 10 मिनिटात भाजी तयार होती. मस्त गॅस मी बारीक केला होता आणि छान अशी भाजी आपली शिजते बघा. रंग तर किती सुंदर आलेला आहे भाजीला. छान मस्त मिळून आली ही भाजी. आपण पावटा शिजलाय का पाहू. गरम आहे. मस्त 10 मिनिटात भाजी शिजली आणि पावटा पण किती छान शिजलेला आहे बघा. अशी आहे ना पावट्याची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा. मस्त अशी ही पावट्याची गरम गरम भाजी आपली इथं तयार झालेली आहे. मस्त इंद्रायणीचा गरम गरम भात. बघा भात आणि आमटी. पावट्याची भाजी आपण प्लेटमध्ये घेऊया. छान मस्त मिळून आलेली आहे भाजी. तर ह्या भाजीसोबत आहे ना तोंडी लावण्यासाठी काही लागत नाही बघा. असा थोडासा कांदा घ्यायचा. भाकरीसोबत किंवा चपातीसोबत आणि भातासोबत तर इंद्रायणीच्या खूप छान ही पावट्याची भाजी लागते. आणि पावटा आहे ना हिवाळ्यामध्येच येतो. तर ह्या पावट्याच्या सीझनमध्ये आहे ना तुम्ही ही पावट्याची भाजी या पद्धतीने एकदा नक्की करून खा. ही पावट्याची भाजी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सुनीता नन्नवरे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, शेअर करा आणि परत भेटूया पुढच्या रेसिपीला.